नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्या हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इथं बघू शकता की आज आपण जो व्हिडिओ टाकणार आहे तर तो की जनावरांसाठी चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करायची, कुठली जात लावायची, याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं तर याच्यामध्ये चारा म्हणून की मक्का, त्यानंतर कडवळ म्हणून ज्वारीचं पीक, त्यानंतर आपलं हे नेपियर, गजराज नेपियर गवत, यालाच आपण हाती घास असं म्हणतो. तर ह्याची लागवड सोपी आहे. ह्याची लागवड आपण की ह्याचे जे कांड्या आहेत, म्हणजे आपण ऊसाची जशी लागण करतो त्या पद्धतीनं आपण 3 फुटाची ही सरी सोडून ह्याच्यावरती आपण लागण करू शकतो. 75 ते 90 दिवसात पहिल्यांदा कापणीला येतं. त्यानंतर एक कापणी झाली की दुसऱ्या कापणीला तो की 1.5 ते 2 महिन्यात परत दुसऱ्यांदा कापणीला येतो. आणि हे कसं की उंच आहे, खोड याचं मोठं आहे आणि याची जी काही पानं आहेत ती पानं रुंद आहेत आणि उंच वाढतो. जवळजवळ नाही म्हटलं तर 15 फुटापर्यंत हा वाढू शकतो आणि ह्याचं उत्पन्नसुद्धा चांगलं आहे. आणि शेतकऱ्याला आपण हे की शेतकऱ्यांनी जनावरांसाठी की जे काय कडबा आपला आहे, वाळा कडबा, त्या वाळ्या कडब्यामध्ये आपण हे कुट्टी करून जनावरांना जर घातलं तर आवडीनं खातात आणि हे पीक छान आहे. आता हे पाहता आपण की हे पहिल्यांदा हे कापलेलं आहे, हे गजराज गवत कापलेलं आहे. त्यानंतर हे कापलेलं आहे, हे वाढतं आहे. ह्याच्या स्टेजेस बघू शकतो आपण की हे पहिल्यांदा जादा वाढलेलं आहे, हे थोडंसं आता कापल्यानंतर हे वाढत आहे आणि ह्याची कापणी सुरू आहे. म्हणजे आपल्याला वर्षभर आपल्या जनावरांना ह्या हाती घासापासून की चारा मिळू शकतो. जसं मका किंवा कडवळ एकदाशी कापल्यानंतर परत त्याचा खोडवा येत नाही, तसं हे गजराज गवत आपण ह्याचं व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं कापल्यानंतर जर आपण त्याला युरिया वापरला, त्यानंतर थोडीशी खतं वापरली तर हे गजराज गवत जे हत्ती घास आहे हे खूप वाढू शकतं आणि शेतकऱ्याला त्यातनं की जनावरांना पुरेसा असा चारा उपलब्ध होऊ शकतो. आणि दुभत्या जनावरांना हे तर खूप आवडीनं खातात आणि दुधाचं ह्याच्यामध्ये उत्पन्न वाढलेलं आहे. ह्या गजराज नेपियर गवतामध्येच की ह्याच्यामध्ये एक दुसरी व्हरायटी आलेली आहे, ती म्हणजे पर्पल नेपियर ग्रास म्हणतात याला, किंवा थोडासा त्याच्यावरती जांभळ्या पानाच्या छटा असलेलं हे हाती गवत आहे. तर हे सुद्धा उत्पन्नाला चांगलं आहे, जनावरं आवडीने खातात. हे सुद्धा उंच वाढतं. ह्याची पानाची वगैरे जर रुंदी बघितली तर पानाची रुंदी चांगली आहे. हे सुद्धा गवत आपण त्या हाती घासाप्रमाणेच की आपण त्याची तोडणी करू शकतो आणि हे आपण जनावरांना घालू शकतो. तर ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा आणि शेअर करा.